भाजपनं 2029च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय समितीवरील वर्णी असेल, एनडीएचे मित्रपक्ष असतील, जेनझींचं आंदोलन असेल, या दृष्टीने एक व्यापक व्यूहरचना आखली जाते. इंडिया अलायन्सची साधारण 2 महिन्यापूर्वी बैठक पार पडली. असं ठरलं होतं की हैदराबादमध्ये 13 ऑगस्टला बैठक पार पडेल इंडिया अलायन्सची. तर राहुल गांधींची या संदर्भात काही बोलणं आलंय का? कारण मध्यंतरी एका मुलाखतीत, म्हणजे तुम्हीच घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी इंडिया अलायन्सच्या भवितव्यावर काही विधान केलं. इंडिया अलायन्सचं भवितव्य हे चांगलं आहे. जेएनझीच्या मागे इंडिया ब्लॉक नसता राहुल गांधींनी सुद्धा ज्या प्रकारे एक वातावरण निर्माण केलं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आदित्य ठाकरे यांनी उपक्रम फार मोठ्या पद्धतीने तो राबवला. जेएनझीचा अनेक राज्यांमध्ये त्या पक्षाच्या लोकांनी काम केलं, त्याच्यामुळे जेएनझीला बळ मिळालं. हां, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला हे तुम्हाला नाकारता येणार नाही.